अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। कर्ज आज लाखो लोकांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चिंता बनली आहे। कितीही मेहनत केली तरी पैसे टिकत नाहीत, कर्ज फेडलं जात नाही आणि मन कायम अस्वस्थ राहतं। पण स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांना एक गोष्ट शिकवली आहे, श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरण। आज मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे जो अनेक भक्त श्रद्धेने जपत असतात। चला जाणून घेऊया। मित्रांनो, कर्ज फक्त पैशांचे नसते। काही वेळा चुकीचे निर्णय, अनावश्यक खर्च, वाईट सवयी किंवा नशिबाची कठीण परीक्षा यामुळे माणूस कर्जाच्या ओझ्याखाली दबतो। अशा वेळी घाबरून जाण्यापेक्षा मन शांत ठेवणे आणि योग्य प्रयत्नांसोबत ईश्वरावर विश्वास ठेवणे आवश्यक असते। स्वामी समर्थ नेहमी सांगतात की भक्ताने कधीही आशा सोडू नये। स्वामी समर्थांच्या अनेक भक्तांमध्ये श्रद्धेने जपाला जाणारा मंत्र आहे, ओम श्री स्वामी समर्थाय नमः। हा मंत्र दररोज सकाळी किंवा संध्याकाळी शांत मनाने 108 वेळा जपा। मंत्र म्हणताना आपल्या सर्व चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा। मनात प्रार्थना करा, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा, माझ्यावर आलेले आर्थिक संकट दूर करण्याची शक्ती द्या, माझे कर्ज फेडण्याची बुद्धी आणि संधी द्या। लक्षात ठेवा, मंत्र म्हणजे जादू नव्हे, तो मनाला स्थैर्य देतो, सकारात्मक विचार देतो आणि योग्य निर्णय घेण्याची ताकद देतो। मंत्र जपासोबत काही गोष्टी नक्की पाळा। अनावश्यक खर्च टाळा, प्रामाणिकपणे मेहनत करा, कोणाची फसवणूक करून पैसे कमवू नका, शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत करा, दर गुरुवारी स्वामींचे नामस्मरण करा आणि दिवा लावा। श्रद्धा आणि योग्य कृती या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात। अनेक भक्त सांगतात की स्वामींच्या नामस्मरणांमुळे त्यांना मानसिक शांती मिळाली, योग्य संधी मिळाल्या आणि हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारली। प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, पण श्रद्धा आणि सातत्याने केलेली साधना मनाला धैर्य देते। म्हणून निराश होऊ नका। आजपासून स्वामींच्या चरणी विश्वास ठेवा आणि आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा। जर तुम्हीही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हीही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय।